नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी, विषय मराठी, घटक 16वा, वनवासी या कवितेचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू। सर्वात प्रथम आपण या कवितेचे कवी, त्यांचा परिचय आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊ। वनवासी या कवितेचे कवी आहेत तुकाराम धोंडे। त्यांचा जन्म 1961 साली झाला। तुकाराम धोंडे प्रसिद्ध कवी आहेत। विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकामधून त्यांच्या कथा व ललित लेख प्रसिद्ध झालेले आहेत। निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय आणि त्यामुळे वळीव हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे। म्हणजे निसर्ग आणि माणूस या विषयावर त्यांचं लेखन विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल। आणि या कवितेमध्ये आदिवासी, त्यांचे डोंगरदऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम आणि त्यामधील अतूट नातं याचं वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये कवीने केलेलं आहे। आणि ही जी कविता आहे ही वळीव या कविता संग्रहातून घेतलेली आहे। या कवितेचा आशय समजून घेण्यापूर्वी आपण या कवितेचं गायन करून घेऊ आणि कविता कंठस्थ करूया। आम्ही डोंगर राजाची पोर कळसुवायची, आम्ही डोंगर राजाची पोर कळसुवायची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवर मायची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवर मायची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळ पृथ्वीवरती, वर पांघरू आभाळ लोळ पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, गाव वहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याच्या रुसून पाहू चंद्राक हसून, बसू सूर्याचं रुसून पाहू चंद्राक हसून, बोलू वाजती कड्यांशी नाचू घोंगडी नेसून, बोलू वाजती कड्याशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू शिवांच्या चालीत, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण घेऊन, जाऊ हात लावून गंगना येऊ चांदण लेऊन, आम्ही डोंगर राजाची पोर कळसुवायची, आम्ही डोंगर राजाची पोर कळसुवायची, आम्ही डोंगर राजाची पोर कळसुवायची। या ठिकाणी आपण आता या कवितेचा आशय समजून घेऊया। आदिवासी आणि त्यांचं डोंगर दऱ्यातील जीवन
निसर्गाविषयीचे असणारं त्यांचं प्रेम आणि निसर्गामध्ये ते वावरत असल्यामुळे, त्यांचा वावर निसर्गात असल्यामुळे त्यांचं निसर्गाशी असणारं अतूट नातं, त्याचं वर्णन या कवितेतून केलेलं आहे. काय म्हणतात बघा कवी, आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवारा माईची. या ओळीतून कवीला सांगायचं आहे की ही जी आदिवासी मुलं आहेत, हे डोंगर राजाची मुलं आहेत. हे डोंगर दऱ्यामध्ये वावरणारी, डोंगर दऱ्यांच्या कुशीत खेळणारी, बागडणारी, त्यांचं जीवन हे निसर्गाशी एकरूप झालेलं असतं. त्यांचं आणि निसर्गाचं अतूट नातं असतं. तर ते त्या ठिकाणी व्यक्त होत असतं. आणि त्यामुळे या कवितेच्या या ओळीतून आम्ही डोंगर राजाची पोरं कळसू आईची, कळसू आई याचा अर्थ कळसूबाई शिखर, म्हणजे डोंगर दऱ्या शिखरं या ठिकाणी राहणारी आमचं वास्तव्य असणारे आम्ही मुलं आहोत. आणि आमचं निसर्गाशी एक नातं आहे. आम्ही उघडी बोडकी बाळ परवारा माईची. परवारा माई म्हणजे प्रवरा नदी, म्हणजे नद्यामध्ये, नाल्यांमध्ये, डोंगर दऱ्यांमध्ये, शिखरांमध्ये राहणारी हे आदिवासी समाज, आदिवासी जी जमात आहे. तर या जमातीचं निसर्गाशी जे नातं असतं, निसर्गाशी एकरूप झालेलं असतात, ते या ओळीतून आपल्याला कवी व्यक्त करतायत. पुढे काय म्हणतात बघा, घेऊ हातावं भाकर. त्यांचं जीवन कसं असतं बघा, घेऊ हातावं भाकर वर भाजीला भोकर. म्हणजे हातावर भाकरी असते, म्हणजे हातावर पोट. दर दिवशी त्यांना काम करावं लागतं, त्यावेळी त्यांना अन्न मिळतं, जेवण मिळतं. खाऊ खडकावं बसून देऊ खुशीत ढेकर. म्हणजे खडकावर बसून ते खात असतात, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं जेवण खाणं, त्यांचं काम, त्यांचं खेळणं, बागडणं हे निसर्गाच्या सानिध्यात असतं. हातावर भाकरी घेऊन ते खात असतात. आपल्याकडे आता शहरातला जो समाज आहे किंवा मध्यमवर्गीय समाज जो आहे, ज्याला आपण सुशिक्षित समाज म्हणतो, ते डायनिंग टेबलवर जेवतात. जेवणाची एक स्वतंत्र खोली असते. परंतु हे आदिवासी लोक आहेत, आदिवासी जी जमात आहे, ती हातावर भाकरी करून खात असते बघा. खाऊ खडकावर बसून देऊ खुशीत ढेकर. आनंदाने ते खात असतात बघा, त्याचा ते आनंद घेत असतात. खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती. टेकडी भोवती ते खेळतात, म्हणजे खेळणी बघा त्यांची काय. टेकडी भोवती ते खेळत असतात, गोल गोल फिरत असतात. त्यांचा व्यायाम तिथेच होत असतो. त्यांना ऊर्जा ह्या निसर्गात मिळत असते. टेकडी भोवती खेळतायत, पळू वाऱ्याच्या संगती. वाऱ्याच्या वेगाने ते पळत असतात, धावत असतात, हिंडत असतात. वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. म्हणजेच आभाळ पांघरून दगड उशाला. पृथ्वीभोवती ते खेळत असतात. म्हणजे रात्रीच्या वेळी आभाळात चंद्र, तारे यांच्याकडे पाहत पाहत ती मुलं झोपी जात असतात. आणि म्हणून काय म्हटलं आहे, वर पांघरू आभाळ. पांघरून म्हणून त्यांना आभाळच असतं. लोळू पृथ्वीवरती. पृथ्वीवरती ते लोळत असतात, खेळत असतात, बागडत असतात. म्हणजे निसर्गाशी किती एकरूप झालेले असतात ती, तो समाज, ते आपल्याला या कवितेतून, या ओळीतून आपल्या लक्षात येतं. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे. बघा, आम्ही वाघाच्या कातडीचे आहोत. वाघाच्या लवणाचे म्हणजे वाघाच्या कातडीचे आम्ही मुलं आहोत. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदर नळीचे. म्हणजे आम्ही वांदर नळीचे याचा अर्थ काय, की ज्या ठिकाणी वानर राहत असतात, वानरांचं वास्तव्य ज्या ठिकाणी खोल दरीत असतं, तर अशा प्रकारे आम्ही वांदर नळीचे, म्हणजे आम्ही त्या माकडांसारखे, वांदरांसारखे आहोत. आणि वांदरांचं वास्तव्य जसं डोंगराच्या घळीत किंवा घळईत असतं, तर अशा ठिकाणी वास्तव्यात राहणारे, म्हणजे जंगलात खोल अशा दरीत ज्या ठिकाणी वांदरांचं वास्तव्य असतं, अशा ठिकाणी राहणारे आम्ही. गावं वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबरमाळीचे. बघा, वहाळाच्या पलीकडे आमचं वास्तव्य आहे, आमचं गाव आहे, आणि आम्ही उंबरमाळीचे. बघा किती सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं आहे बघा. पुढे काय म्हणतात कवी, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून बोलू वाजत तिकंड्याशी
नाचू घोंगडी नेसून. बघा, म्हणजेच की आम्ही दिवसभर उन्हातान्हात वावरत असतो, अंगावर कपडे नसतात नीट, बघा, आणि डोंगरावरती उघड्या माळावरती ती मुलं खेळत असतात, बागडत असतात. आणि त्या खेळत असताना, बागडत असताना त्या मुलांना सूर्याच्या उन्हाचा त्रास होतो आणि त्यामुळे ती मुलं सूर्यावर रुसलेली आहेत, सूर्यावर नाराज आहेत की आम्हाला खेळायला तू देत नाहीस. उन्हातान्हात ती बागडत आहेत. त्यामुळे बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून. आणि संध्याकाळ झाली आणि चंद्राच्या मंद प्रकाशात ती मुलं खेळत असतात, बागडत असतात आणि चंद्राकडे बघून ते हसतात, कारण चंद्राचा मंद प्रकाश त्यांना खेळायला प्रोत्साहित करत असतो. बोल वाद तिकड्यांशी नाचू घोंगडी नेसून. बघा, की अशा प्रकारे घोंगडी घेऊन आम्ही रात्रीच्या वेळी ढोल वाजवत, रात्री शेकोटीचं गीत म्हणत आम्ही त्या ठिकाणी नाचत असतो. आणि म्हणजे किती आनंदी असतात बघा हे लोक. हा आदिवासी समाज किती आनंदी असतो, निसर्गाशी किती एकरूप झालेला असतो. आणि हे या कवितेतून कवीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे किती समाधानी असतात बघा ही लोक. डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत. बघा, डोक्यावर आभाळ आहे आणि आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत. म्हणजे सर्व आव्हानं झेलतायत, सर्व संकट, सर्व आव्हानांचा सामना करत, मुकाबला करत, अनेक अडचणींना झेलत, त्यांचा मुकाबला करत, आव्हानं झेलत, सिंहाच्या चालीत छाती पुढे करून ते अभिमानाने पुढे जात आहेत. बघा, घाबरत नाहीत, कुठल्याही संकटाला ते डगमगत नाहीत. हिंडू झाडाकड्यावरी बोलू पक्ष्यांचं बोलीत. बघा, झाडावर, कड्या कपाऱ्यावरती ते हिंडत असतात, फिरत असतात, पक्ष्यांच्या बोलीत ते बोलत असतात, निसर्गाशी इतके एकरूप झालेले असतात. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून. बघा, आम्ही सशाच्या वेगाने डोंगर पार करून पुढे जाऊ. डोंगर यंगून म्हणजे डोंगराच्या पलीकडे जाऊ. म्हणजे डोंगर याचा अर्थ संकटांचा डोंगर, आव्हानांचा डोंगर. हा आव्हानांचा डोंगर, हे संकट, हे सगळे पार करत आम्ही त्या डोंगराच्या पलीकडे जाऊ, म्हणजे त्या संकटांच्या पलीकडे जाऊ. हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. क्या बात आहे. आणि हे सगळी आव्हानं झेलत आम्ही आभाळाला हात टेकू, म्हणजे हात लावू गगनाला. म्हणजे आमची सगळी ध्येय, सगळ्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न, आभाळा एवढी स्वप्न आम्ही पूर्ण करू. हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन. आणि चांदण्या म्हणजे सुख, आनंद. सर्व ध्येय पूर्ण करत आम्ही आनंद घेऊन येऊ. अशा प्रकारे सुंदर संदेश या कवितेतून कवी तुकाराम धांडे यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आदिवासी डोंगर दऱ्यामध्ये जीवन जगत असताना, निसर्गामध्ये, निसर्गाच्या सानिध्यात चालत असताना, निसर्गाविषयीचं प्रेम, त्याच्यामध्ये असणारं अतूट नातं, याचं वर्णन या कवितेतून केलं आहे. आणि आपल्याला या कवितेतून कोणतंही संकट असेल, कोणतीही परिस्थिती असेल, बघा, आदिवासी लोकांची परिस्थिती म्हणजे किती वाईट परिस्थिती असते, तरी त्या परिस्थितीमध्ये न डगमगता, न दुःखी होता, आनंद मानून, येणारी आव्हानं झेलत ते आपला जीवनक्रम जगत असतात, मार्गक्रमण करत असतात आणि आपली स्वप्न बघत असतात. ठीक आहे. अशा प्रकारे या कवितेचा आशय आपण समजून घेतला. तर या ठिकाणी आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. या ठिकाणी आपण या कवितेचा स्वाध्याय पाहू. स्वाध्यायामधला पहिला प्रश्न आहे, खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा. बघा, पांघरू आभाळ म्हणजे आभार पांघरून, म्हणजे उघड्यावर संसार आहे त्यांचा, त्याचा अर्थ. दुसरा, वांदार नळीचे म्हणजे डोंगराच्या घळीत वानरं ज्या ठिकाणी राहतात तिथे त्यांचं वास्तव्य आहे. तिसरा प्रश्न, आभाळ पेलित म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करीत. प्रश्न दुसरा, शोध घ्या. हात लावून गंगणा येऊ चांदण्या घेऊन या काव्यपंक्तीतील व्यक्त होणारा आदिवासींचा गुण म्हणजे अतुलनीय अशा प्रकारचे धैर्य, उत्तुंग इच्छाशक्ती, गगन भरारी असा त्याचा अर्थ आहे. नंतर कवितेच्या यमक रचनेतील वेगळेपण म्हणजे कशा प्रकारे कवितेची यमक रचना आहे बघा. प्रत्येक कडव्यातील 4 पंक्तीमधील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पंक्तीचे यमक जुळत आहेत बघा.
म्हणजेच पहिलं, दुसरं आणि चौथं या ठिकाणी यमक जुळत आहेत. म्हणजे भाकर, भोकर आणि ढेकर पहिलं, दुसरं आणि चौथ्या ओळीमध्ये. तसं पेलित, चालित, बोलित म्हणजे डोंगर राजाची, आईची आणि माईची चौथी ओळ अशा पद्धतीने यमक जुळतो आपल्याला या ठिकाणी आपण पाहिलं आहे. प्रश्न तिसरा आहे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये पहिला, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. काय बघा सांगितलं आहे, दुपारी सूर्य तापतो, माळ रानावर उंदडणाऱ्या आदिवासी मुलांना कडक उन्हात खेळावे लागते. उघड्या बोडक्या असलेल्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो, म्हणून ते सूर्यावर रुसून बसतात. आणि रात्री चंद्र उगवतो, त्या शीतल चंद्रप्रकाशात आदिवासी मुलांच्या बागडण्याला उधाण येते, म्हणून चंद्राकडे बघून ते आनंदाने हसतात. सूर्यचंद्राचे त्यांच्याशी असलेले अनोखे नाते या ओळीतून प्रकट झालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, डोई आभाळ पेलित चालू सिंहाच्या चालीत या पंक्तीतील कवीला अभिप्रेत असलेला अर्थ लिहा. डोई आभाळ पेलित, आदिवासी मुले उघड्या बोडक्या अंगाने उंबराच्या माळावर भटकतात, बागडतात. झाड्या कड्यावर त्यांचा वावर असतो, त्यांचे जीवन खडतर असतं, परंतु त्यांना या कष्टमय जीवनाची चिंता नसते. बघा, ऊन वारा पाऊस झेलत ते मजेत राहतात, जणू ते आपल्या माथ्यावर सर्व आभाळ पेलतात. सिंह जंगलाचा राजा असतो, त्याचा दरारा सगळ्या रानावर असतो, म्हणून आदिवासी मुलेसुद्धा सिंहाच्या दमदार चालीने चालत सारी संकट झेलतायत. आदिवासी मुलांच्या चिवट वृत्तीचे आणि धाडसाचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, अभिव्यक्ती. आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते, याविषयी आपले विचार लिहायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आपले विचार आदिवासी आणि समाज आणि जंगल यांचं नातं. आदिवासी समाज हा दाट जंगलात आणि कडेकपारीत राहतो. झाडांच्या वाढलेल्या फांद्या काटक्या घेऊन त्यांची खोपटी तयार करतात. रानातली फळे कंदमुळे खाऊन जगतात. ओढ्या नाल्याचे पाणी पितात. निसर्गात ते उघड्यावर जगतात. ते धरतीवर जणू आभाळच पांघरून जगतात. जंगलातील पशुपक्षी त्यांचा मित्रपरिवार असतो. दुखण्या खुपण्याला ते झाडपाल्यांचे औषध वापरतात. आदिवासी समाजाचे सारे जीवन हे जंगलावर अवलंबून असते, म्हणून आदिवासी समाज आणि जंगल यांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे. ठीक आहे. त्यानंतर भाषा सौंदर्य. लिखित मजकुरासाठी योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे आणि आपण ती वाक्य पुन्हा लिहायची. बघा, ते बांधकाम कसलं आहे, प्रश्नचिन्ह आहे. अगदी बरोबर. दुसरा प्रश्न, आकाश कंदील पूर्ण झाल्यावर दादांनी तो खांबावरच्या खेळायला टांगला. इथे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे, बस. नंतर गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुलं आहेत. स्वल्पविराम द्यायचा तिन्ही ठिकाणी आणि शेवटला पूर्णविराम. ठीक आहे. नंतर अरे रे, त्याच्या बाबतीत फारच वाईट झाले. अरे रे, उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह लिहायचं आहे आणि शेवटला उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर आई म्हणाली, सोनम चल लवकर उशीर होत आहे. इथे आई म्हणाली स्वल्पविराम आणि सोनम चल लवकर उशीर होत आहे. हे सोनम चल लवकर उशीर होत हे उद्गार चिन्ह आहे, त्यामुळे उद्गारवाचक चिन्ह आपण या ठिकाणी द्यायचं आहे. अशा पद्धतीने योग्य चिन्हांचा आपण वापर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी आपण हा स्वाध्याय पूर्ण सोडवायचा आहे.